दोस्तों, दूर से देखो तो मेला लगता है। सही मैम, दूर से देखो तो मेला लगता है, पास जाकर देखो तो हर आदमी अकेला लगता है। नाही का रे रमेश? लांब न दिसतोस मुलींच्या घोळक्यात पण आहेस एकटाच ना? आणि हे काय कर्ल्स केलेत नवीन? तुला काय वाटलं कर्ल्स केलेस तर मॅचिंग मॅचिंग करत धावत येईन मी तुझ्याकडे? मला कर्ल्स मेंटेन करायच्या टिप्स देतेस का? कशाला देऊ मी टिप्स? चार चौकात जेव्हा कवी श्र नावाने थुकरट कविता ऐकवतोस तेव्हा येतोस टिप्स मागायला? हे करतोस तेव्हा येतोस टिप्स मागायला? प्लीज. आणि कर्ल्स मेंटेन करशील, चेहऱ्यावर जी उदासी आहे त्याचं काय करशील? माझ्यावर अन्याय होते याचं हे जाणारच नाही कर्ल्सनी. असो, थोड आहे हम वो गलियां जिथे मला थुंकायचंही नाहीये. खरं तर हे मी आधीच करायला हवं होतं, पण आधी हे सुचलं नाही आणि आता सुचलंय तर आधीच आलाय माझ्या आयुष्यात. हो, त्याचं नाव आधी आहे. हो, एस्थेटिक्सचं खूप ज्ञान आहे त्याला. कसं कॉम्बिनेशन करायचं, कुठली गोष्ट कशासोबत छान दिसेल त्याला इतकं परफेक्ट कळतं ना. म्हणजे त्याच्या मिडास टचने दगडाचंही सोनं होईल. माझ्या आयुष्याचं सोनं करून घेण्यासाठी आज आली आहे मी इथे. आधी तू माझा आधी, मी तुझा पुरुष. नाही सॉरी, तूच माझा आधी, तूच माझा पुरुष. फोकस, रिलॅक्स. हा रमेश बेटकर, तू आता वेट कर आणि जमलं तर केस स्ट्रेट कर. आधी आधी. मॅडम तुम्ही? हा, किती दिवसांनी सिरीज आली ना मॅडम? एक्सलेंट थिंग्स टेक टाइम. विषय सापडत नव्हता ते सरळ सांगा ना. BTW. काय? बाय द वे. एवढ्या वेळात इंग्लिश शिकलास? येस मॅडम. आज तरी बिल देऊन जाल ना मॅडम? ए, बिल पण देणार आणि आधीला माझं दिल पण देणार. लाजतायत म्हणजे बिल देणार. तोपर्यंत एक काम कर, हे चॉकलेट घे आणि इथून दफा हो. गो गो गो. चॉकलेट दिले म्हणून नाही तर ए. येतो. जा, जा. लेट झालाय आधी, मी आले आधी. प्रियदर्शिनी, स्टॅच्यू. पटकन हलू नकोस. माझं हृदय जरा नाजूक आहे. हा सौंदर्याचा हिमालय तो सहन नाही करू शकत. बुक. लाजमी है महफिलों में बवाल होना, लाजमी है महफिलों में बवाल होना, एक तो हुस्न तौबा तौबा और होठों का लाल होना. याला म्हणतात कविता. कविश्र कवित आहेस तू. हाय आधी. पाठ करून आलास हे? अजिबात नाही. जी कविता समोर होती ती फक्त वाचली. मरून जाईन यार मी आत्ताच. कसं सुचतंय तुला हे सगळं? नाही प्रियदर्शनी, काय आहे, मी आपली डेट परफेक्ट करण्यासाठी मी परफेक्ट वागायचं ठरवलंय. परफेक्ट बोलायचं, परफेक्ट हसायचं, परफेक्ट बसायचं आणि परफेक्ट तुला गिफ्ट द्यायचं. वाव. बरोबर, परफेक्ट डेट. परफेक्टली बसूया. ओ प्लीज 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 प्लीज. कुठे तुला कुठे बसायचंय? ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू. काय झालं? इथे बसतेस का? दोघे एकाच खुर्चीत आत्ताच. इट वुड बी नॉट परफेक्टली परफेक्ट ऑन द फर्स्ट डेट. चुकली, मस्करी चुकली. Yes. सॉरी. ऍक्च्युली मी सांगू का तुला? काय? खुर्ची खरं अशी सरकवायची नसते. हा, अशी ना? नाही नाही नाही, तशी नसते सरकवायची. एक हात इथे, एक हात इथे आणि मागे करायची. जोर नाही लावायचा. काय करायचं? एक हात इथे, एक हात इथे, अलगद मागून उचलायची, मागे घ्यायची, खाली ठेवायची.
आवाज न करता सरकवलेली खुर्ची इज द परफेक्ट सरकवलेली खुर्ची. ओ प्लीज सीट. आणि मुलगा असताना तर मुलींनी खुर्ची सरकवूच नाही. ऐक यू आर अ लेफ्ट साइडेड ब्युटी. म्हणजे म्हणजे तुझी चेहऱ्याचा डावी बाजू जी आहे ना ती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे. ओ या थँक्यू जरा अशी तिरकी हो. इथे नाही, इथे हो. इथे अजून संपली मान. आय एम सो सॉरी. थोडी वरी. एकच मिनिट थांब अशीच थांब. हा नाही आला चांगला. नाही अप्रतिम आलाय. ओ अप्रतिम आलाय. दाखव ना. नाही तुझी नजर लागेल सॉरी. अरे यार दाखव ना प्लीज. वाव. प्रियदर्शिनी मान. हा ऍक्च्युली तू अजून परफेक्ट दिसू शकतेस. कॅन आय टच यू? मिडास टच. सॉरी तू काय विचारलं? मला केसांना स्पर्श करायचा. सॉरी. हा नाही पुढच्या. ओके. एकच मिनिट. अगं बाई तोंडात जाती. ठीक आहे. आत्ता तू प्रियदर्शिनी दिसतेस. म्हणजे आधी तू फक्त दर्शिनी दिसत होतीस. आता प्रियदर्शिनी दिसते. मला इतकं भारी वाटतंय सांगू. म्हणजे ऍक्च्युली हा ऍक्च्युली ना आधी बऱ्याच जणांनी माझं नाव घेतलं पण तू जसं घेतोयस ना तसं कोणीच नाही घेतलं. कारण मी परफेक्टली घेतोय प्रियदर्शिनी. काय जग ना अस्ताव्यस्त आहे. काय त्याला सुंदर बनवायचं असेल, परफेक्ट बनवायचं असेल तर त्याच्यात थोडे बदल करावे लागणार की नाही. आणि त्यासाठी आमच्यासारखी एस्थेटिक समजणारी, समजून घेणारी, समजून पाहणारी, समजून सांगणारी कळलं. ही जी लोक आहेत ती जास्त महत्वाची आहेत. येतंय का तुझ्या लक्षात? समजी तू? हा समजी? हो. नाही समजी? नाही कळलं मला. करत नाही समजी. अरे कळलं. लेट मी एक्सप्लेन. कळलं मी सांगते. नाही आता हा ग्लास बघ किती अस्ताव्यस्त आहे. हा अस्ताव्यस्त आहे. हा कारण तो गोल आहे. मग तो षटकोनी असता तर काय फरक पडला असता? फरक पडला असता. हा फरक पडला असता. वर बघ. छप्पर कुठल्या कोण्यात आहे? कोण्यात नाही वर आहे. ए राजा छप्पर षटकोनी आहे ना छप्पर. हा मग छप्पर जर षटकोनी आहे तर आपलं फ्लोरिंग पण षटकोनी पाहिजे होतं. हे टेबल पण षटकोनी, त्याच्यावरचं प्लेट षटकोनी, हे कापड षटकोनी, ग्लास षटकोनी, हे षटकोनी, टिश्यू षटकोनी, सगळे षटकोनी पाहिजे होतं. षटकोनी आम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं. सगळे चौकोनीच सांगत होते सर. तुम्ही आल्यापासून कळतं मला हे षटकोनी नाही तर आम्ही चौकोनी हेच करतोय. हे बोलले षटकोनी. कळलं. आमचे मालक पण ना. कळलं. मुळात तुला कळतंय का? मला कळतंय पण आपण इथे अर्धा तास वगैरेच थांबणार आहोत ना तर मग काय फरक पडतो? षटकोन बिटकोन जाऊ देत ना. हा नाही पण अजून सुंदर दिसलं असतं, अजून परफेक्ट दिसलं असतं. एवढं यासाठीच. ते कळलं मला. प्रियदर्शिनी मान. मान. काय खाशील? सँडविच? आवडेल मला सँडविच. फक्त सँडविचच्या कडा आहेत ना करेक्ट झाल्या पाहिजेत. म्हणजे ना स्क्वेअर असला पाहिजे. रॉम्बस झाला ना. मग काय खातोस? अजून काय खातोस? एनिथिंग. इडली? 2 इडली सांबार. इडली गोल आणू का षटकोनी आणू? शट अप अँड गो. गो. चॉकलेट लक्षात ठेव. येस ते बोलणारच. जा. फारच ह्युमरस स्वेटर आहे. असा वेटर. प्रियदर्शिनी प्लीज मान ठेवू ना. तू खूप सुंदर दिसतेस, परफेक्ट दिसतेस. म्हणजे तू मी माशाल्लाह एक दिसते. टेकू देऊ का फक्त मानेला? म्हणजे खरं तर नको पण अशी छान दिसतेस ग तू म्हणून म्हंटल. अरे पण असं कसं खाणार ना? सांबार पडेल ना इथे. अगं मी पुसेन ना पडलं तर. आणि मी आहे की नाही भरवायला. ऐक पण तू अशीच तिरक्या मानेनी राहशील ना आयुष्यभर मला खूप आवडेल. कारण तू परफेक्ट दिसतेस. ओके कळलं. तिरकीमान परफेक्ट. Yes. घरी कोण कोण असतं तुझ्या? माझ्या घरी आई, बाबा, मोठा भाऊ आणि मी. मग त्यात एवढं तोंड काय पाडायचंय? नाही ग मी
काय? आमचा फॅमिलीचा ना बॅलन्स हुकवलाय. माझ्यामुळे फॅमिली थोडी मिसमॅच झाली आहे. म्हणजे म्हणजे आई बाबांना माझ्या 2 मुलं असण्यापेक्षा ना एक मुलगा आणि एक मुलगी असायला पाहिजे होती. मस्त झालं असतं. म्हणजे करेक्ट कुटुंब, परफेक्ट कुटुंब. म्हणजे आई मुलाची एक जोडी, बाप मुलीची एक जोडी, लहान भाऊ म्हणजे मोठा भाऊ लहान बहीण कळलं. परफेक्ट सुंदर एक वाव झालं असतं. पण अरे माझ्यामुळे ते ठीक आहे, पण त्यामुळे थोडं असं हे काय वाटतं. आता आपल्या हातात असतं का? आणि मुलगा मुलगी काय फरक पडतो ना शेवटी. नाही, फरक पडतो प्रियदर्शिनी. काय आहे, कारण चौकोनी कुटुंब जे आहे ते परफेक्ट कुटुंब असं म्हटलं जातं. मी मुलगी पाहिजे होतो यार. तुला काय मुलगा असल्याचं दुःख होत? ऑफकोर्स प्रियदर्शिनी. अगं काय म्हणजे जर तुझ्यामुळे तुझी फॅमिली परफेक्ट नसेल, सुंदर नसेल, ती बेढप होत असेल तर तुला वाईट नाही का वाटणार? अरे पण आता काय करू शकतो आपण त्याबद्दल? दुःख थोडी करणार आहेस तू. प्रियदर्शिनी मान येस मान ऍक्च्युली ना रोमॅन्टिक वाटतंय खूप, पण ना अवघडायला लागलं असं खूप. सतत तिरक्या नजरेने जगाकडे बघते मी असं वाटतंय. नाही बरोबर आहे. अवघड होणारच काय. परफेक्ट दिसायचं असेल तर थोडे कष्ट तर घ्यावेच लागणार की नाही पण प्रियदर्शिनी? असू देत ना, जसं आहे तसं असू देत. नाही का असू दे, ए. का असू दे. आहेत ते का असलं पाहिजे? अरे आपण बदल करूया ना. आपण ह्युमन बिंग्स आहोत. तू बघितलंयस का जगाकडे? जग किती चुकीचं आहे. नकाशा बघितलायस का जगाचा? कुठेही आहे, कसंही आहे, काहीही आहे. म्हणजे ते मधले निळे गॅप्स तर मला एवढे बोर होतात. निळे गॅप्स नाही, समुद्र आहेत ते. आपण ते बोर होतात. बोर होतात म्हणजे तुझ्या बोर होण्यासाठी नाही येत तिथे. ते तसंच आहे. नकाशा हा काय कुठल्या चित्रकाराने काढलेले चित्र नाहीये आधी. हा. ते तसंच आहे. मोठा स्फोट झाला, जग तयार झालं, पृथ्वी तयार झाली आणि तेव्हापासून पृथ्वी अशीच आहे. पण ती अशीच का असली पाहिजे? अरे ती अशीच का असली पाहिजे? आपण बदलू का नाही शकत ती? तू पृथ्वी बदलणार आहेस? ऑफकोर्स. बघ ना तू आता ते सार वाळवंट मोनोटोनस सँडी अरे लावा ना. कशाला लावा ना? तिकडे पाम झाडं लावा, उगवा मोठी मोठी अशी वटवृक्ष लावा, तिकडे वडाची झाडं लावा. अरे तळी टाका, विहिरी टाका, असे ऍड करा ना. डॅम टाका, ग्रीन करा, वॉटरी करा. असं सँडी नको. अरे तिथे वॉटरी नाहीये म्हणून तिथे सँडी आहे. कुणीतरी ठरवून 1200 ट्रक ओतलेत का तिथे सँडचे? असं नाहीये ना ते. कार्यानुभवची वही नाहीये. तळी चिकटवा, वडाचं झाड लावा, वाळवंट असं नाहीये ते. अरे पण आपण ह्युमन्स आहोत. अरे पण म्हणून वाळवंटाचा तू काय बर्फ पाडणार आहेस तिथे? काढू शकतो बर्फ. आपण काहीही करू शकतो. आता मला सांग, हत्तीची सोंड काढली आणि आपण घोड्याला लावली तर घोडा किती तजेलदार दिसेल? परफेक्ट दिसेल तो. पण मुळात हत्तीला हत्तीची सोंड नसेल तर तो हत्ती दिसेल का? हत्तीची सोंडच त्याचा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे तो लोद्या होत चालला. दिसेल ते खायचं, दिसेल ते आत टाकायचं. अरे का? तसं त्याला डाएट प्लॅन द्या, त्याला इंटरमिडिएट करवा. त्याचा हक्क नाहीये का सुडवून दिसायचा? त्याचा हक्क नाहीये का परफेक्ट दिसायचा? का त्यांनी एवढंच राहायचं मला सांग? अरे हो की नाही? निसर्गच तसा आहे. नाही आय लव्ह परफेक्शन, आय लव्ह सुंदरता. अरे तसं नाही हो. तसं का नाही तसं? तू मान कर ना. अरे काय सारखी मान मी काय सुनील शेट्टी असं बोलायला सारखं. ऍक्च्युली परफेक्ट सुनील शेट्टी असं आहे. मुळात सुनील शेट्टी कसा बोलतो हे बोलायला आपण भेटलोय का? नाही, माझं एवढंच म्हणणं होतं की परफेक्ट पाहिजे, सुंदर पाहिजे. कशाला सगळं परफेक्ट पाहिजे? जाऊ देत ना. नाही प्रियदर्शिनी, परफेक्ट पाहिजे. नको रे, परफेक्ट पाहिजे. मान अरे नको आधी, नको. लेट मी एक्सप्लेन. ठीक आहे तुला पटेल माझं. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम माहितीये? त्याचं काय? तो अख्खा कार्यक्रमच चुकलेला आहे. नावापासूनच चुकलेला आहे. काय? स्य, त्रा, स्ट्रा, सगळी जोडाक्षर आहेत नावात. कॉमेडी शो आहे का मराठीचा वर्ग आहे मला सांग? त्याने काय? कॉमेडी शोचं नाव कसं पाहिजे? बसा हसा थेट. लोकांना कळतंय बघून काय करायचंय? बसायचंय, हसायचंय. महाराष्ट्राची हास्य करायचं काय? मी जत्रेत जाणार आहे, जत्रा माझ्याकडे येणार आहे, मी व्हर्च्युअल जत्रा बघणार आहे का मी विकत घेणार आहे? पण कळणार कसं? बसा हसा परफेक्ट नाव, सुंदर नाव. असं कसं बसायचं? आता प्राजक्ता काय असं म्हणणार का की प्रेझेंट स्वागत आहे बसा हसा मध्ये? नाही एनजी कसं वाटतंय? मुळात त्या प्राजक्ताला आधी काढा कार्यक्रम. अरे तू
सगळ्यात चुकलेली व्यक्ती कोण असेल हास्य जत्रेमध्ये तर ती प्राजक्ता माळी आहे. अरे तिचा डान्स बघतात लोक, त्याच्यासाठी कार्यक्रम बघतात लोक. एक्झॅक्टली, कॉमेडीचा कार्यक्रम आहे का डान्सचा कार्यक्रम यू आर कन्फ्युजिंग ऑडियन्स. ऑडियन्सचं काय होतं, अरे प्राजक्ताचा डान्स, आईला प्राजक्ता काय डान्स करतेस, हा हा वा वा वा, आणि मग नो, दत्तूला नाचवा सुरुवातीपासून असं झालं पाहिजे. प्रेक्षकांना तुम्ही नका चान्स देऊ मध्ये काहीतरी. आणि त्या ताम्हणकरला आधी काढा प्लीज, प्लीज त्या ताम्हणकरला काढा. काय प्रॉब्लेम आहे? अरे माझं काय पर्सनल हे नाहीये, पण तिला काढा. अरे ती स्टार फेस आहे, तू काय बोल. एक्झॅक्टली, कॉमेडी फेस आहे का? आपल्याला स्टार फेस नको आहे, आपल्याला कॉमेडी फेस हवा आहे तिकडे. जसं की रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, मंदार मांडवकर, निखिल बने, विराज जगताप, ज्यांच्याकडे बघून असं झालं पाहिजे. मग त्याला लाफ्टर देतात लोक आणि मध्येच सई ताम्हणकरचा चेहरा. मग लोकांचं कसं होतं, आई ग लोकांचं सिरियसली असं होतं. लोकांना कळत नाही हसायचंय का उसासे सोडायचे. अरे त्यामुळे फक्त लाफ्टर असं असलं पाहिजे. मग प्रसाद ओकांचं काय? त्यांची आहे की डिशकिया कॉमेडी किस्स्यांची अरे असतात त्यावर लोक, हे बघ, त्यावर लोक हसतात किंवा अभिनय तरी करतात अरे, हसायचा, पण अरे. हसणं असतं. हे बघ, तो कार्यक्रम मुळात खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी आहेत, सर्व समावेशक कार्यक्रम आहे तो. एक्झॅक्टली, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त कॉमेडी नाहीये. अरे तू काय बोलतोय? एक मिनिट, नाही. हे माझं सांगत नाहीये, मी फक्त तो शो परफेक्ट करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी बोलतोय. कळलं. प्रियदर्शिनी मला ना- प्लीज, तू मान तिरकी ठेव, तू अरे परफेक्ट नाही. किती तिरकी ठेवू आता, अशी खाली पडेल ना मी खाली. नाही मान तिरकी ठेव, मान तिरकी ठेव. डावी बाजू सुंदर म्हणते, उजवी मोडेल माझी डावी सुंदर करण्यात. काहीतरी बोलतोयस, कुठे मानेमध्ये कुठे अडकलास? अरे माझ्या चेहऱ्याचं सौंदर्य बघ ना, एवढं खळ्या बघ ना माझं. काय बघू? खळ्या. ओ यू मीन खड्डे? एक मिनिट, तू काहीही बोल, माझ्या खळ्यांना खड्डे म्हणायचं नाही, त्या खळ्या आहेत. प्रियदर्शिनी, मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतो, खळ्या फक्त प्रीटी झिंटाला आहेत. बाकीच्या मुलींना ज्या आहेत ते खड्डे आहेत, ते त्यांनी बुजवा. तुझ्या गल्लीतले रस्ते आहेत ते बुजवायला, खड्डे बुजवायला सांगतोयस मला? लोक मरतात या खळ्यांवर. ते मूर्ख आहेत. जी लोक या खळ्यांवर मरतायत ती बर्बाद होणार. ती बर्बाद होणार आहेस? सगळ्यात आधी तू बर्बाद होशील, मूर्ख माणसा. खळ्यांवरती जे मरतात ते बर्बाद होणार आहेत. मुळात माझ्या खळ्यांवरती लोक मरतात, खळ्यांवरती लोक कविता करतायत, इतकं सगळं तू काय मला काय करते? गपरे जा रे, काय मान तिरकी करतोय? अशा तिरक्या मानाने संसार करणार आहे मी. मला आवडेल. आवडेल म्हणजे थोपणार कशी? अशी थोपणार आहे मी. ऐक, काहीतरी बोलतोय. बघ ते परफेक्ट करताय सौंदर्य तुझं. कसलं परफेक्ट अगं करतोय? कारण तुझी अनुवटी फक्त अनुवटी आहे अगं. काय बोललास तू? हनुवटी फक्त हनुवटी आहे? मग इथे काय कुंडीला झाडं उगू इथे हनुवटी? काहीतरी काय इथे काय दाढी वाढू हनुवटीवर? काय करू हनुवटीचं? एकच मिनिट, मान तिरकी कर. काय करतोय हे? काय करतोय? काय केलंस हे? काय केलंस तू हे? मी तुला सौंदर्य बहाल केलेलं आहे. तू कोण आहेस मला सौंदर्य बहाल करणारा? अरे तू बेढप माणूस, तू स्वतःकडे बघ आधी, स्वतःचं सौंदर्य बघ आधी. मुलगा नाही मुलगी नाही, तू जन्मालाच यायला नको होतास म्हणजे या जगात जरा परफेक्शन आलं असतं. परफेक्ट रागवतेस, फक्त थोडा अजून स्वर वर पाहिजे. मी ना परफेक्ट गोष्ट शोधी ना तुला हाणायला, एस्थेटिक्सच्या चोथ्या. कळलं तुला? मूर्ख आपला काहीतरी सौंदर्य बहाल करतोय. मुळात हे जग परफेक्ट आहे आणि तुझ्यासारख्या माणसाने इम्परफेक्ट केलं या जगात. ठेव इथे. मान सरळ कर, नाही तर मी कायमची अशी करेन. तर खा इडली खा. कशी खातोस? कुठल्या बाजूने खातोस म्हणजे ती तुला गोड लागेल, परफेक्ट लागेल? बरोबर गोल आहे ना, की रॉम्बस आहे इडली? ऍक्च्युली मोहरी थोड्या अनिवन आहे, सो ते परफेक्ट. सगळ्या मोहरी ना एकत्र पी.
नाहीतर ओते हा सांबार तुझ्या डोक्यावर, म्हणजे तुला कळतील मोहरी कशा आणि काय आहेत. पिंडो कुठचा. मी निघतो. तू परफेक्टली चिडलेली निघ आणि निघ, नाही तर परफेक्ट चप्पल येईल तुझ्या तोंडावर. निघ. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. एक परफेक्ट बाय करू का जात? रमेश बेटकर, एकदा भेट तर. मॅचिंग मॅचिंग. वा 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 वा, जोरदार टाळ्या. अतिशय परफेक्ट परफॉर्मन्स. बघा तुमचा ढिंचॅक परफॉर्मन्स आपला हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसाददा? एकच मिनिट. विराज ये. बस. दादा, त्यापेक्षा आपण राऊतला काढू. वा वा विराज. वा विराज नाही, ही होती माझी डिचक्याव कॉमेडी. वा, भन्नाट विषय होता. खूप दिवसांनी सिरीज आली आणि प्रचंड रिफ्रेशिंग नोटवर आली. वा प्रिया, बहारदार, अफलातून. थँक्यू सर. फारच मजा आली म्हणजे. आणि जाहीर सांगतो, तुझ्या खळ्या फार गोड आहेत. ओमकार वंडरफुल कॅरेक्टर प्ले कर. क्या बात आहे. म्हणजे हे कॅरेक्टर याच्या इतकं परफेक्ट दुसरं कोणीच नाही करू शकत. थँक्यू सर. थँक्यू. अफलातून फार मजा आली. आणि बने मानेची जी एंट्री होती, आहा, पैसा वसूल. अभिजित पवारसाठी पण एकदा टाळ्या वाजल्या Yes, पाहिजे. yes, कॉन्सेप्टही yes. त्याची, लिखाणही त्याचं. प्रचंड बहारदार, प्रचंड रिफ्रेशिंग परफॉर्मन्स. मज्जा आली. थँक्यू सर. थँक्यू सर. सई. वंडरफुल परफॉर्मन्स. फार मजा आली. मला असं वाटतं की परफेक्शन फक्त आनंद वाटण्यात असावं, बाकी कशातच नसावं असं मला वाटतं. आणि बने आज दिन बने, मजा आ गया. फारच भारी. षटकोनी पाहिजे काचं टायमिंग अशक्य होतं. राऊत मस्त, सुपर्ब. मला असं वाटतं की तू प्रत्येक कॅरेक्टर गणित आता खूप तुझ्यात ईज इतकी वाढली आहे, वावर इतका छान झालाय तुझा. सगळंच खूप भारी व्हायला लागलंय. मजा येते. प्रिया, वंडरफुली परफॉर्म्ड अँड वी लव्ह यू. मजा आली. मंडळी, आज एका घरात वाद रंगलाय भाडेकरू आणि पोट भाडेकरूंचा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाच्या पैसा वसूल सादरीकरणासाठी, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. असा ठोकून एकेकाला बा आहे ना. ए, जाड्या पातीचा कांदा, किती मस्ती आहे रे तुझ्यात. काय बोलतो कळत नाही का रे? कळून नाही राहिलं का? उगामुगा राह ना, शांत राह. बसा बसा. तिकडे तिकडे सगळे अल्लग अल्लग वारे. एकदा सकाळपासून तुमच्या चाळीतून फोन येत आहेत मला की या घरात दांगडो होतोय म्हणून. कोण आहे तुम्ही? काय चालू आहे ते? साहेब मी सांगतो आहे. हा, हे जो आहे मोरे आहे. बरं. आणि ही त्याची बायको आहे जंगली अंजली. यू यू बोलते आहे, नाबाची फक्त अंजली आहे, बाई तर एक नंबरची जंगली आहे. साहेब ही आमची खोरी आहे आणि हे दोघे आहे आमचे भाडेकरू आहे. असं असं भाडेकरू नाही, राडेकरू आहे साहेब. प्रत्येक टायमाला भाडा देताना राडा करतो आहे. ये भवाने तुझ्या औषध खाल्ले बायकांना. अंजली 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 इकडे वा. हा, इकडे. अंजली, डिंपल भाभीला काय बोलायचं नाही. हो काय वाव काय वाव.
किती झाली ती घर मालकी नाही आपली ती ए मोर्या अरे आता बराबर आठवला मालकीन भाडा देताना कुठे जातो मालकीन तुझा ए ए ए दांड्या गुच्चूप राह रे तू आता अंड्या दांड्या म्हणजे बैल जो तू आहे हा? तर हे तुमचे भाडेकरू आहे जे भाडं नाही भरून राहिले 6 महिना बापरे का हो का बरं देत नाही तुम्ही यांचं भाडं मी भाडं द्यायला तयार आहे हा. पण हा वसाडा मला भाडं देईल तेव्हा ना आता हा कोण आहे हा माझा पोट भाडे करू आहे ही जी क्वाट आहे ना मी ह्याला भाड्याने दिलेली आहे आणि त्याचं भाडं मी घेतो ह्याच्याकडनं अरे मुळात तूच भाडेकरू येणार रे तू अजून एक भाडेकरू कसं काय ठेवतो रे आणि ते पण एवढ्याशा जागेत तसं नाही साहेबानू पण मुंबईत रवाक परवडणार नाही ना मग हे काय करतलं हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अबो तू का बरं देत नाही रे यांचं भाडं अरे साहेब मी कुठून भाडं देऊ माझ्या भाडेकरूंनी मला पैसे दिले पाहिजे ना आता तुझा भाडेकरू कोण आहे हा साहेब नमस्कार हा, मी दत्तू हा. इथे खाटेखाली राहतो त्याचा पोट भाडे करूया आता मी अंगणात बसलो जरा इथे अरे त्याने बायने उपाद मारू अरे काय चालू आहे रे रे अरे एवढ्याशा जागेत किती पोट भाडेकरू ठेवले रे नाही 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 पोट भाडेकरू नाही पोट फुटेपर्यंत भाडेकरू ठेवले वसाडून हसा पोलीस आहे जेलमध्ये टाकेल बापरे अरे असू नका हो. एवढा कॉमेडी माझ्या पोटात तर गोला आला कुठला असणं हु 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 करून फालतूपणा तुम्ही आहे ना डोक्यात जात आहे बरं का तू डोक्यात जात आहे ए तुझं नाव काय रे दत्तू हा हा दत्तू तू का बरं भाडं देत नाही रे त्याचं मी कुठून देणार माझ्या मालकाने मला 6 महिने झाले पगार नाही दिला आता तुझा कोण मालक आहे हा हा मालक आहे हो यांच्याकडे यांच्या चहाच्या कॅन्टीनवर मी काम करतो पगार देत नाहीत मला अरे काय डोक्याला ताप आहे बाप अरे अवघड आहे रे अरे तुम्ही घरातच सगळं गोल गोल करून ठेवलं ना रे अवघड आहे अवघड आहे ओ भाऊ ऐक ना ए धांड्या तुला कळतंय का काही मी काय सांगतो ऐक नीट आता तू जर याला पगार नाही दिला तर हा त्याला भाडं नाही देऊ शकणार आणि याने त्याला भाडं नाही दिला तर तो यांना भाडं नाही देऊ शकणार आणि यांना भाडं मिळालं नाही तर हे तुला भाडं कसं देणार आहे की नाही तर ते याला पगार देऊन टाक आणि विषय संपवून टाक चल. काय का पगार देऊ नको कशाचा पगार द्यायचा आहे ह्याला आ? आल्यापासून नुसतं नुकसान नुकसान केलं आहे. जेवढा चाय विकला नाही तेवढा कब्बशी फोडून टाकला आहे याने पगार मागतो आहे हिला तर लाच देणार आहे मारू नको एक काम कर काढून टाक त्याला काढून टाक कशाला ठेवतो कामावर अरे नाही नाही साहेब आम्ही ह्याला काढून जर टाकला आहे कामामधनं तर हा घर सोडून जातो आहे हा घर सोडून जातो आहे तर याला परवडत नाही आहे मग हा पण घर सोडून जातो आहे मग हे दोघं पण घर सोडून जातो आहे साहेब मग नुकसान तर आमच्याच होत आहे ना साहेब अरे मग कशाला मारायला इतकं गोल गोल करून ठेवलेलं आहे डोक्याला ताप एक तर आहे ना पोट भाडे करू ठेवणे ना हे इल्लीगल आहे बरं का तसा नाही साहेबानू पण मुंबईत रवाक परवडणार नाही मग हे काय करतलं सेम यांनी एवढीच मालवणी पाठ केली आहे का मी तुम्हाला सांगतो ह्या वसाडीमुळे सगळं झालेलं आहे म्हणजे तरी हिला मी सांगत होतो ह्या वसाड्याला भाडे करून ठेवू नको हा. पण माहेरचा ना हिच्या माझ्या माहेरचं असलं म्हणून काय झालं तुम्ही वेळच्या वेळी भाडं घ्या ना मग अरे मी लाख घेईन पण ह्या वसाड्यात मला भाडं द्यायला नको मी पण लाख देईन पण ह्यानी मला भाडं द्यायला नको मी पण लाख देईन यांनी मला पगार द्यायला नको अरे हम भी लाख देंगे लेकिन इसको भाड़ा नहीं देना चाहिए अरे मी लाख देईन पण ह्यानं मला भाडं द्यायला नको मी पण लाख देईन पण ह्यानी मला भाडं द्यायला नको मी पण लाख देईन यांनी पगार द्यायला नको अरे भला इसको तो लाख अरे थांब रे आता काय करू रे अरे नका ना रे सोन साखळी खेळू तुम्ही अरे घुमून तिथेच येता येणार रे अरे बापरे साहेब साहेब मला काय वाटतंय मी पण आता एक पोट भाडे करू ठेवायला पाहिजे म्हणजे सर्कल पूर्ण होईल अरे तू स्वतःच खाटे खाली झोपतो ना आता काय बोंबीत ठेवतो पोट भाडे करू लिंदर अरे असे कसे राहता रे तुम्ही साहेब एवढाच प्रॉब्लेम नाही आहे हा जो मोरिया आहे मोरिया हा माझ्या बायकोला व्हॅलेंटाईन डेला आणि तिच्या बर्थडेला माझ्या आधी विश करतो आहे आमचा जो आहे चायचा ठेला मला बंद करून यायला 12 वाजतो आहे त्याच्या आधी हा हिला केक भरून जो आहे मैया ए साहेब ह्याचा काय तो निकाल लाभून टाक मस्ती आली आहे तुम्हाला मी झोपल्यावर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन केक कापता बर्थडेचा भाषा सोडतेस तुम्ही लाज सोडले ते बघा जल्ली मेली भाषा ती तुमका केक कापूचा असा अरे काय
एखादा बाई माणसाचा वाढदिवस केक कापायला नको आणि बघ बघ हा? केवढी म्हणजे दिवसभर राबते केवढा वजन कमी झालंय बघ तिचा. मोरे वाव. तुम्हालाच कदर आहे बाबा. अरे काय चालू आहे? आईला साहेब हा मोर्या असा आईला सारखा सारखा बोलतो आहे वजन कमी झाला आणि केक खायला घालतो आहे. नंतर बाळलेला वजन मला पेलावा लागतो आहे. ए गब्दुल तू शांत राह थोडस. हे बघ हे धंदे मला बंद पाहिजे. उद्या या सगळ्यांना आकलून द्यायचं. तू मालक आहे तुला हक्क आहे काढून द्या यांना सगळ्यांना बाहेर. ए मोर्या अरे असाल काय झालं? अरे आतून आहे काय करू? हा वासाडा मालक आहे हा वासाडा. हा मालक नाही आहे. अरे साहेब मालक मी नाही आहे. हा? शेलार काकाचा खोली आहे. शेलार काका आता गावी राहायला आहे. अच्छा म्हणजे शेलार काका ते मूळ मालक आहे का मग? नाही नाही साहेब, शेलार काकाने पवारांकडनं घेतली होती ना ही जागा पागडीवरती. मग ते पवार आहेत का मूळ मालक? नाही ही खरी म्हणजे पवाराच्या सासऱ्याची जागा. तो सासरा गेला मग त्या पवाराच्या नावावर आलेली आहे का नाही? नाही या पवाराच्या सासऱ्यानं देसाईकडनं घेतली ना लुबाडून ही जमीन. अरे मग देसाई आहे का मालक? नाही देसाई पण इकडे भाडेकरूच होता. मूळ मालक रघुनाथ मोरे आहे. रघुनाथ मोरे दंगलीत गेले ना तेव्हा देसाई जागा हदपली. हा. एक मिनिट. रघुनाथ मोरे ते दंगलीत गेलेले दाढीवाले दाढीवाले. ते माझे काका आहेत. मी एकुलता एक वारस आहे त्यांचा. अच्छा तू पुतणी आहेस त्याचा? हा खरा मालक तू आहेस? मी उगाच एवढे दिवस खाटेखाली राहत होतो. ए जाड्या चल भाडं दे माझं. ए दत्तू काय दत्तू काय चल भाडं दे माझं. मालक आहे मी भाडा दिला असता पण ह्याला आधी भाडा द्यायला सांग ना. अरे मी भाडं द्यायला तयार आहे पण ह्या वसाडे मला भाडं द्यायला नको. अरे मी कुठून देऊ? माझा पोट भाडेकरू मालक निघाला. अरे मराठी कुठेतरी जाऊन भाडं दे. चला आले मोठे. बरं कुठेतरी जाऊन. मुंबईची आज जी अवस्था आहे ना त्याच्या प्रतीक आहे तुम्ही. कुठून पण येताय कसे पण राहताय. अरे एवढे तुम्ही एकमेकांच्या जीवावर जगताय तरी एकमेकांच्या उरावर का उठले रे तुम्ही? कळत नाही काही नाही. राहायचं आपलं शांतपणे तर नाही. दांगडो चालू धिंगाणा चालू. आता आहे ना जे काय ते तुमचं निस्तरा. काही कंप्लेंट आली नाही पाहिजे नाही तर वबाडा फुडीन एकेकाचा. सगळ्यांना टाकीन बिनभाड्याच्या खोलीत. ए चल. चला सर. क्या बात है. जोरदार टाळ्या. स्किट मधलं एक वाक्य मला फार आवडलं की मुंबईची आज जी अवस्था आहे त्याचं प्रतीक आहात तुम्ही सगळे. क्या बात है. व्हेरी वेल परफॉर्म. खूपच छान थॉट. बघा तुमचा धांगडो आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसाददा? सगळ्यात आधी सेटिंग डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या. फार अप्रतिम उभं केलंय दृश्य. म्हणजे अगदी त्या चाळीत जाऊन बसलो जवळपास. इतका खराखोरा सेट उभा केलाय. त्या खाटेपासनं मागचे कपडे, ती भांडी लावायची जागा, ते गाठोडं, त्याच्यावरची नायलॉनची पिशवी, इतकं कमाल डिटेलिंग आहे. त्यामुळे फार मजा आली दृश्य स्वरूपात. फार महत्त्वाचा विषय होता आणि फार उत्तम पद्धतीने तो मांडला गेला. वर्षानुवर्ष आपण हे चित्र बघतोय मुंबईत पण त्याच्यावरती हास्यजत्रेच्या मंचावर भाष्य केलं जाईल. अपेक्षा नव्हती की असा विषय स्किटमध्ये मांडला जाईल पण तो फार उत्तम पद्धतीने मांडला गेला आणि उत्तम सांघिक सादरीकरण होतं. मजा आली. सई दमदार परफॉर्मन्स होता. मला विषय खूप आवडला आणि तुम्ही सगळे प्रहसन सुरू व्हायच्या आधी जी मारामारी होती ना ती फार इंटरेस्टिंग होती. मला असं वाटतं की खऱ्या इश्यूचं खूप सुंदर दर्शन घडवलं आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. अत्यंत मार्मिक सेट टू द पॉइंट बँग ऑन. मस्त टीमवर्क. पोट भाडेकरू वगैरे दत्तू मस्त. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होत्या सगळ्यांनी खूप छान केल्या आणि असे महत्त्वाचे विषय या निमित्ताने या मंचावरून नेहमी नेहमी येत राहोत हीच सदिच्छा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा, वा. मंडळी गावाला मिळालेलं बक्षीस आणायला जाणार कोण यावरून रंगली आहे चर्चा आपल्या ग्रामसभेमध्ये. बघूया या चर्चेचा काय निकाल लागतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. कशाला बोलवतात कळत नाही. आलेलं काम अरे ठीक आहे. प्रत्येक
ग्रामसभेच्या सुरुवातीला गोंधळ घातलाच पाहिजे असा नियम आहे का? नाही तसा काही नियम नाही आहे, पण मास्तरांनो काय आहे, जमाव जिथे शांत असतो ना ती शोक सभा असते आणि जमाव जिथं गोंधळ घालतो ना ती सभा असते. आम्ही फक्त फरक अंडरलाईन केला. बस बाकी काय. ए चिकू चिकू सुरीच्या टोकावर बसवेन. शांत राहा, सुरीच्या टोकावर बसवेन मी. शांत राहा. कुठल्या फॅन्टसी यांच्या? गप्पा बस रे. एक तर ग्रामसभा सुरू करायची, अजून सदस्य आलेले नाहीयेत, सरपंच नाही आलेत, वेंगुर्लेकर बाई नाही आल्यात. का नाही आल्यात? मजदूरांनो आज तर येणारच नाही आहेत. का? ते त्यांच्या बारक्या घेऊन डॉक्टरांकडे गेले आहेत. अरे देवा, आज पुन्हा त्यांच्या बारक्याचा ताप वाढला. नाही आज त्यांच्या बारक्याला ताप आला नाही म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेले आहे. बाईची ना कॅल्क्युलेशन वेगळी आहे आता. वेगळी आहेत. हो मास्तर काही ते लवकर सुरू करा, मला घराकडे जायचं आहे. आज टीव्हीवर माझा आवडता पिक्चर लागणार आहे. कुठला पिक्चर? मी मदन सांगलीचा. लवकर लय आवडतं पिक्चर. हे कुठले पिक्चर पाहत असता तुम्ही मला माहित नाही. लय गादीला पिक्चर. बर बर. अस्तर मी काय म्हणतोय, कारण सुरू आता. अरे मी लाख सुरू करेन सावत्या, पण आपल्या गावचे हे हर हुन्नरी सरपंच यायला नको. हा त्यांच्याशिवाय ग्रामसभा होणार आहे का? अत्यंत महत्वाचा विषय आज इथे आपण चर्चा करणार आहोत त्या विषयावर, आणि तो विषय फक्त तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे की नाही? तुमच्यासाठी बर मास्तरांचं लग्न ठरलं वाटतं. गप्पा जरा मूर्खांनो, माझं लग्न ठरलं तर ग्रामसभा बोलवेन का मी? काय सांगतोय ते समजून घ्या, अत्यंत महत्वाचा विषय आहे. काय झालं, आज सकाळी येता येता मी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे काही लेटर्स पडलेले आहेत. त्यातलं एक लेटर मी उघडून पाहिलं, तर आपल्या गावचा तो एक जो सरपंच जे आहेत आपल्या गावचे, त्यांनी ते लेटर अजून आपल्यापर्यंत पोहोचवलंच नाही. त्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे, काहीतरी एक मजकूर आहे, आणि त्याचं उत्तर आज आपल्याला द्यायचं आहे. आज ते लेटर पुन्हा पोस्टात पडायला हवं. पण आता ते पडण्यासाठी सरपंच नको का? कारण त्यांची सही आणि त्यांचा शिक्का, त्यांचा अंगठा, त्यांचा शिक्का लागेल की नाही मला सांगा. आता तो माणूसच नाही आला तर ते लेटर कसं पाठवायचं? उशीर होईल की नाही त्या गोष्टीला? पण मजदूरांनो ते इल्लेच नाही मग. नाही म्हणजे आजच उत्तर द्यायचं आहे मास्तरांनो, आजच. नाही पण मास्तरांनो, आपल्या सरपंचांना उशीर होऊ शकतो, कारण तो माणूस खुला आहे. बरोबर. पंचायतीकडे येण्याचा मार्ग हा बोर्ड असा उलट्या दिशेने फिरवून ठेवला ना तर ती तिकडे चालत जातं. आहेच तो माणूस जरा तसा आहे, जरा विचित्रच आहे. काय करायचं त्या माणसाचं कळत नाही मला. मला माहिती आहे ना मास्तरांनो, काय करूया, गोनपाटात मांजर भरून कसं गावाबाहेर सोडतात तसं सोडूया का त्यांना? काय नको, त्यापेक्षा वारला टाकूया आणि वरना सगळी भोकानं शाप बुजवून टाकूया. हा, फक्त काय करावं लागेल, नागपंचमीला लक्ष ठेवावं लागेल. का? वर यायची सवय आहे ना त्यांना. गप्पा बसायची गप्पा जरा. काहीतरी बोलतो येड्या. नाही, मलाही कंटाळा आलेला आहे. कुठल्याच ग्रामसभेच्या चर्चेला ते कधीच वेळेवर येत नाहीत, कुठल्याच मिटिंगला ते कधीच नसतात. करायचं काय पण? काय करायचं म्हणजे माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. सांगा. एक तरतूद करू शकतो जर तुमच्या सगळ्यांची संमती असेल तर. आधी ऐकून तरी घ्या. कल्पना काय ते ऐकून घ्या. मला असं वाटतं की जर असेच आपले सरपंच दर मिटिंगला जर वेळेवर येणार नसतील तर आपण त्यांच्याऐवजी एखादा हंगामी सरपंच नेमला तर, म्हणजे त्या निर्णयांसाठी त्याच्या अध्यक्षतेखाली सगळे निर्णय मंजूर केले जातील. हंगामी चालणार आहे का? चालेल. सगळ्यांचं अनुमोदन असेल तर मलाही काही हरकत नाही. फक्त प्रश्न असा उभा राहतो की कोण? मी सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही मला आज सरपंच म्हणून नियुक्त केलेला आहे, तर सरपंच म्हणून मी शपथ घेतो की अख्खा गावात. मोरे शपथ घ्या, काहीच बोलणार नाही. गप्पा बसा. कोणी नेमलाय तुम्हाला सरपंच? अख्ख्या पंचक्रोशीत माझ्या एवढा राजा माणूस कोण आहे? आहे काय गुण? नाहीये मोरे, खरंच नाहीये. गप्पा बसा. मजदूरांनो काय मी काय बोलतोय, मी उभी राहू काय सरपंच म्हणून? आवाज माझा तसो बुलंद हा ना. काय कोको, कसं आहे, महिला आघाडीची सरपंच झाली तर आम्हा सर्वांना आवडेलच. मग मी झालोय हा. तसं बाळा, पण सरपंच स्टेजवर बोलायला आली आणि तिच्या आवाजाला घाबरून लोक पळून गेले तर? तू नको. पण मास्तरांनो, ही बसल्यावर खुर्ची सुंदर दिसली आहे. गप्पा बस. मास्तर मी काय म्हणतोय, काय सावत्या? हे बघा, मागच्या निवडणुकीला सरपंचांच्या विरोधात मी उभा राहिलो होतो. मी अवघ्या 3 मतांनी पडलो होतो. आमच्याकडे काय बघतोस? तिकडे बोलू. अवघी 3 मतं मला कमी मिळालेली, तर ह्या नियमानं सरपंचांच्या खालोखाल मी आहे, मी सरपंच होऊ शकतो.
नाही म्हणजे नाही पटत नाही एकदम ते ह्याच्यामध्ये मला पटलेलं आहे. आता निर्णय लगेच. एक मिनिट Direct थांबा मला पटलेलं आहे. खरं तर मला आवडलेली आहे ही युक्ती. काय आहे ना, खरं तर संपूर्ण देशात अशाच पद्धतीने नियंत्रण ठेवलं पाहिजे या गोष्टींवरती. समजा एखादा जो कोणी प्रतिनिधी आहे तो काही कारणास्तव अपात्र ठरला तर त्याच्या खालोखाल ज्याला जास्त मतं मिळालेली आहेत त्याला त्यावेळेसाठी त्या पदाचा सगळा कार्यभार द्यायचा है ना. बरोबर. वा वा चांगलं आहे सावत्या. तुझ्या डोक्यात उसा व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. बरं वाटलं. छान छान. हो हो हो. तर सावत्या म्हणजे आपले जे रोहित माने आहेत ते हंगामी सरपंच म्हणून चालणार आहेत का सगळ्यांना? मग झालं अहो निर्णय द्यायचा आहे तर मग करून टाका काय. आता तुम्ही म्हणतो म्हणून बाकी म्हणजे आता कोकणात कसा हापूस आंबा राजा आहे, बरोबर. पण कोकणात त्या माणसाचा स्वभाव कसा आहे, कसा आहे? पाहुण्यांना मान द्यायचा. बरोबर. आम्हाला ऊस चालेल, काय हरकत नाही. आंब्याबरोबर ऊस पण मोठा होतोय तर आम्हाला चालेल, चालेल. चालेल. हो मला पटकन. मग आता मला सांगा, सर्वानुमते आपल्याला हंगामी सरपंच म्हणून रोहित माने चालणार आहेत का? चालेल चालेल वा, 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 वा. थँक्यू. अरुण कदम नाही आले. सरपंच झाले. ही काय घोषणा आहे? ही काय घोषणा आहे? अरुण कदम नाही आले. कदम नाही आले. घोषणा काय मी पण देतो, मला पण सांगा. रोहित माने सरपंच झाले अशी हा, हा. रोहित माने सरपंच झाले. रोहित माने सरपंच कधी झाले? असं कसे झाले? मी असताना रोहित माने सरपंच झाले कसे? सरपंच शांत व्हा. तुम्ही उशिरा आलात म्हणून हंगामी सरपंच म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अरे पण मी 3च मिनिटं लेट आलोय ना. तुम्ही लेट आलात म्हणूनच आम्ही त्यांना सरपंच केलेला आहे. आणि तुम्ही किती 3 मिनिटं लेट आलाय? मी 3 मतांनी पडलो होतो फक्त. त्यामुळे 3 ही लय महत्वाचं आहे आयुष्यात. कळलं का? 3 मतांनी काय बी होऊ शकतं. त्याच्यामुळे आता मी एक सरपंच या नात्यानं नवीन नियम बनवतोय. एक 2.5 मिनिटाच्या वर जो कोण उशिरा येईल त्याला सभासद म्हणून काढून टाकायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही असं आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ते सरपंच आहेत की नाही मला सांगा. अरे पण मी सरपंच आहे. सरपंच नाही आहात. आता काय झालेलं आहे तुमच्या लक्षात आलंय का? तुम्ही उशिरा आलात म्हणून तुम्ही तुमचं सरपंच पद गमावलंय की नाही. त्यामुळे आता तुम्ही हे सरपंच उशिरा आलेले सरपंच. अरे कसं वाटतं ऊ सरपंच? असं वाटतं नेपाळचं सरपंच सरपंच आहे. जाणे का किधर करणे का सरपंच आहे. हो बस बस बस. मास्तर मी काय म्हणतोय, ह्यांना आपण मा सरपंच म्हणू. आचार्या मा जास्त वेळ ताणू नकोस. सरपंच बोल. सरपंच खरं तर योग्यच आहे ते. तुम्ही सरपंचच होणार कारण तुम्ही माझी सरपंच झालात की नाही. ते तर हे सरपंच म्हणजे आजी सरपंच की नाही. एक मिनिट मला सांगा, सगळ्यांचं अनुमोदन आहे ना? कसं मोदक तुम्ही सगळ्यांनी दिलं आचार्यानो? त्यांच्या घरी गणपती आले, मोदक आणायला गप्पा बसा. मास्तरांनो हो मास्तरांनो, मी काय म्हणतो, चांगला मोठा चमचा बघून एकदाच सारण काढा सगळे. काढा काढा. थांब रे थांब जरा. आनंद मार्ग तरी बनून आलेत पिवला धम्मक लाडू. थांबा 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 रे एक मिनिट. सगळं झालेलं आहे आता. आता रोहित माने आपले सरपंच झालेला आहे. हो हो हरकत. चला आपापल्या जागा घ्या सगळ्यांनी. चला पटकन. चला. काय उठा. काय उठा? उठा. सरपंच आहे मी, उठा काय उठा? सरपंच होता तुम्ही. सरपंच आता मी आहे. ही जागा सरपंचाची आहे त्यामुळे उठा. नाही बरोबर आहे अरे सरपंच. बरोबर तुम्ही बोलला काय ते. बरोबर मीच तेच म्हणतोय. काय आता ते सरपंच आहेत त्यामुळे या जागेवर बसण्याचा मान सुद्धा त्यांचाच आहे. अंग असं उठा. उठा उठा लवकर. इकडे खाली बसायचं. खाली कसं बसणार? मी खाली नाही बसणार. जाऊ द्या एकदम बसा बसा. काय होतंय ना, गोंधळ होऊ शकतो. ते सरपंच नाहीयेत हे त्यांच्या पटकन लक्षात येत नाहीये आणि हे जे नवीन सरपंच आहेत तेही आपल्या पटकन लक्षात येत नाही. हा गोंधळ होऊ शकतो. पचवायला वेळ जातो. मी काय वाटत नाही सरपंच. हा म्हणजे काय आहे, आता नॉर्मल आहे ना शर्ट पॅन्ट. जॅकेट आलं असतं ना वर. जॅकेट काढा. कान फार फुरी. काढा की. माझं ते पर्सनल आहे ते. चैनी तरी द्या की सर. चल पर्सनल आहे ते माझ्या स्वतःचे आहे. थांबा रे रोहित माने तुम्ही बसा इथे. चैनी नको. ग्रामपंचायतीची जॅकेट आहे माझं आहे ना. नाही बरोबर. माने ते त्यांचं वैयक्तिक आहे हा, सगळं. माझं आहे. तुम्ही फक्त जागे हो मी कळलेलं आहे. सरपंच जेव्हा हो, झालो हो. तेव्हा मी घेतलेलं हो, आहे. बस. आता जे आपले नवीन सरपंच आलेले आहेत त्यांच्या समोर मला ही गोष्ट मांडायची आहे. अंडा मी जेव्हा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेलो तेव्हा एक महत्वाचं लेटर मला तिथे मिळालं
ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यात असं लिहिलेलं आहे की आपल्या गावाला गुड होप विलेज फाउंडेशन ह्या संस्थेमार्फत डिस्ट्रिक्ट क्लिनेस्ट विलेज असं घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आता हे सगळं कोणामुळे झालेलं आहे तर हे सगळं आपल्या सगळ्यांमुळे झालेलं आहे. आपल्या गावाला जिल्ह्यातल्या सगळ्यात स्वच्छ गावाचा पुरस्कार मिळालेला आहे. हं. आपल्या गावाला अरे विश्वास नाही बसत आहे तुम्हाला? एकदा नावाचं आपल्या गावाचं आहे का? आपलंच गाव आपलंच आहे आहे? पम्या. आपलंच गाव आहे. आपलं गाव आपलं गाव आहे आपलं गाव स्वच्छ आहे आपलं गाव. हे असतं ना. मलाही खरं तर विश्वास बसत नाहीये. मलाही कळत नाहीये आपल्या गावाला स्वच्छ गावाचा पुरस्कार कसा काय मिळाला. हो मास्टरानू ते मागे ते पथक ते कुठलं आलेलं तेव्हा हा ते आले होते. ते वादळ वाऱ्यामुळे मिळालंय आपल्याला. ते वादळ सुटलेलं ते एकदा हा, ते आलं होतं ना ते 4 माणसं आलेली होय, तेव्हा. होय, होय. त्या वादळ वाऱ्यामुळे ना रस्त्यावर सगळा कचरा घाण सगळी साफ झाली. त्यांना वाटलं आपलं गाव स्वच्छ आहे त्याने दिल्यानी मस्त मास्तर कॉंग्रॅच्युलेशन. निसर्गानेच सगळ्यांना कन्फ्युज करून आपल्या या गावाला पुरस्कार दिलेला आहे. हरकत नाही. पण सांगायचा मुद्दा असा की लेटर मध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे की आता आपण सगळ्यात स्वच्छ गाव आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला त्यांनी एक पुरस्कार जो घोषित केलेला आहे तो आहे 15,000 रुपये. 15,000 रुपये. 15,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर तो पुरस्कार घेण्यासाठी आपल्याला दिल्लीला जायचं आहे. दिल्लीला कोण जाऊ शकतं? आपले सरपंच आणि त्यांच्यासोबत आणखीन एक माणूस. तिथे त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सोय 5 स्टार हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे. कधी निघायचं मला सांगा, माझी बॅग भरायला. अगं ऐकते का बॅग? तुम्ही कशाला जाणार? अरे मी सरपंच आहे ना, म्हणजे मी कसं जाणार? होता तुम्ही. हा. आता हे सरपंच आहेत ना. आता ठरलं की नाही? अरे आता कसं? हे शिवगामी सरपंच आहेत ना. हंगामी सरपंच असतं ते. शिवगामी सरपंच काय असतं? असं हा. मी काय म्हणतो, एक फावला वेल बघून हा बाहुबली 3 रिलीज करून टाकूया काय? गप्पा बस रे जरा चिको. हा म्हणजे जे दुसरा जो जाणार आहे तो मी जाणार आहे. तुम्ही का जाणार आहात? मला दिल्लीला जाण्याची गरज आहे. माझी तिथे मैत्रीण आहे, तिला मला भेटायचं आहे. एक मिनिट. कोण मैत्रीण आहे तुमची? नुरी नुरी नुरी. हा. ती मला नेहमी म्हणते कुतुब मिनार बघितलं की मला तुमची आठवण येते. तेव्हा शपथ नेहमी म्हणते कुतुब मिनार बघितला की मला तुमची आठवण येते. नाही जाताय तर मी जाईन म्हटलं ना. नाही मोरे पण नाही जाणार आणि तुम्ही पण नाही जायचं कदम. कोणी दुसरं असेल तर त्याने जा. मी काय म्हणतो मास्तर मोठ्या मनाने सांगतो आमच्यातलं कोणच नको तुम्ही जावा यांच्या. बेस्ट आहे. चला माझं काय मास्तर इथे नाही तर नाही दिल्लीत एखादी पटेल तुम्हाला. जावा तिथे ओळखून टाकायचं. दिल्ली सगळ्यांची कामं होतात. गप्पा रे. मास्तर तुम्ही चला. नाही माझी काय आवश्यक नाही तुम्ही यायला पाहिजे. ठीक कशाला? अहो हुशार माणूस पाहिजे कोणतरी तिकडे. एवढं पैसे आणायचं म्हणलं मोजाय तरी जमलं पाहिजे. बरोबर. पठाण नको याला. लाजले. तुम्ही चला. मला पटलं काय कारण या गावात माझ्या व्यतिरिक्त अक्षर ओळख अंक ओढ असलेला एकही माणूस मला दिसत नाही. त्यामुळे हा. तेवढा आहे. हरकत नाही. मी येतो. आता हा विषय आपला संपलेला आहे. संपला. कोण कुठे जाणार हे कळलेलं आहे. हा. तुम्ही आता सरपंच रोहित माने तुम्ही दिल्लीला जाणार आणि हे बक्षीस घेऊन येणार. हा? वा वा चांगलं आहे. आता याच्यावरती आपण तुमची सही आणि तुमचा शिक्का घेऊ आणि हे लेटर आजच्या आज आपण पोस्टात टाकू. चला ऑफिस मध्ये करून टाकू आपण. तर आता हंगामी कार्यकाळ तुमचा संपलेला आहे. लगेच हा का तुम्हाला निर्णयासाठी आपण सरपंच केलं होतं की नाही? हा त्यामुळे तुमचा हंगामी कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही हंगामी सरपंच नसणार. आता तुम्ही उतरू शकता इथून. आपण दिल्लीला जाताना ते असणार ना. दिल्लीला जाणं ते असणार कारण ते दिल्लीला जाणारे सरपंच आहेत. ते ती सरपंच. हा? पण आता तुम्ही जा सरपंच आणि तुम्ही आ सरपंच. या चला खाली करा जागा. चला. कंडक्टर वाटतंय आता. या इकडे. या. दिल्लीला आहे. आता तुम्ही सरपंच असणार आहात. बसा तुमच्या जागेवर. का बस. चला परत अधोगतीला सुरुवात झाली आहे. आपली आजची चर्चा झालेली आहे आणि आता आपण ही ग्रामसभा बरखास्त नाही बरखास्त नाही करता. आता माझ्या लक्षात आलं आणखीन एक लेटर होतं तिथे ते मी घेऊन आलोय ते मी उघडलंच नाही. हा. फार महत्वाचं लेटर असणार हे सुद्धा. नाही काही ते लिहिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अरे देवा. काय झालं? देवाकडनं आले लेटर. नाही अरे बापरे हे सरकारचंच लेटर आहे. आणि त्यांनी आपल्या पंचायतीला फाईन लावलेला आहे. हो. कसला? अरे ते सगळे फाईन आहे म्हणून. अस्वच्छ-
त्यांनी आपल्या पंचायतीला फाईन लावलेला आहे. त्यांनी लिहिलेला आहे, विषय काय आहे बघा, अस्वच्छ अव्यवस्थित गलिच्छ ग्रामपंचायत कार्यालय. आपलं कार्यालय आपलं एक मिनिट थांबा पूर्ण महिना वाचतो. ते आपल्या पंचायतीला भेट द्यायला आले होते तेव्हा पंचायतीची अवस्था खूपच बिकट होती. पंचायतीच्या वास्तूमध्ये सगळा कचरा होता आणि दरवाजापासून खिडकीपर्यंत एक ओली पॅन्ट, एक ओली चट्टेरी पट्टेरी चड्डी आणि एक ओलं धोतर वाळत घातलं होतं. त्याचबरोबर एक विचित्र दिसणारा माणूस सरकारी योजनेचा बॅनर कमरेभोवती गुंडाळून डुकरासारखा फिरत होता. एवढंच नव्हे तर काडीपेटीतली काडी काढून एक एक काडी पेटवून त्याला शेकोटी घेण्याचा प्रयत्न करत होता आणि थोडी थोडी दारू अंगाला चोळत बसला होता. हा कोण माणूस आहे मला कळेल का? क्रिएटिव्ह कोण आहे आपल्या गावात? हे कुणी केलेलं आहे मला कळेल का? मी नाही. मीच होतो बहुधा. हा मला असं वाटतं मीच असावा असं. असावा कसा असाल म्हणून बोलता वाय ना? नाही कुठं बोलता वाय? काय झालं? अरे काय ते सांगा. नाही काय झालं सांगतो तुम्हाला. ज्याला काय झालं ते सगळीकडे वादळ वारा सुटला होता. मी आपलं कुठेतरी आडोशाला बघत होतो जागा मिळेल ना मिळेल तर रान डुकरने डायरेक्ट डुच्चा मारला मला. मी चिखलात पडलो. चिखलात पडल्यावरती सगळं म्हणजे कपडे बिपडे सगळं खराब झालं. आता गावात कसं जायचं ना, सरपंच आहे ना मी गावाचा ना, सरपंच असल्यामुळे असं मला जाता येत नाही. मग मी म्हणलं कुठं जायचं, मग मी ग्रामपंचायत गेलो. तिकडे चांगले कपडे धुतले आणि आता करायचं काय, बोल कोण पचकन आलं तर काय करायचं. मी तो जो बॅनर होता योजनेचा असा गुंडाळला. मग थंडी वाजत होती म्हणून एक एक माचीची काडी आपली अशी पेटत होतं बाबा, गार वाटत होतं ना म्हणून ते पेटत होतं. ती ब्रँडी पण थोडीशी चोलली कारण लयच थंडी वाजत होती ना, सगळं ओलं झालं होतं माझं. अहो पण दारू चोरली चुकून ठिंगे अंगावर पडली असती सगळी ग्रामपंचायत जल्ली नसती. चिको थांब रे. ते लक्षात नाही आलं माझ्या. तुमच्या काहीच लक्षात आलेलं नाहीये. जर तुम्ही तिथे होता तर ती माणसं जेव्हा आली तेव्हा त्यांना सांगायचं ना की तुम्ही सरपंच आहात. आता तुम्ही त्यांना काहीच सांगितलं नाही, त्यांनी फक्त बघितलं आणि ते निघून गेले. किती फाईन दिलाय माहितीये का आपल्याला? अरे पण 21,000 रुपये फाईन लावलाय आपल्याला. किती? 21,000 रुपये. अरे बापरे. कोण भरणार आहे 21,000 रुपये मला सांगा? कोण भरणार पाहिजे? चुकी कोणाची सरपंचाची आहे ना, त्या भरतील. आता काय दोष आहे? ह्याने डुची मारला म्हणून मी हे अरे झालं. मारला डुची म्हणून काय झाला? नाही नाही, एक मिनिट सरपंच ते बरोबर बोलताय. काय चूक तुमची आहे त्यामुळे 21,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. नाही भरणार, मी सरपंच आहे, मी नाही 21,000 भरणार. अरे ग्रामपंचायतीत तुम्ही चूक केलेली आहे, तुम्ही पैसे भरावे लागत नाही. अरे माझी चुकच नाही आहे. मी ते सगळे आवाजाने आले, मला विचारलं असतं बाबा कोण आहे सरपंच, पण ते मला बघून पळूनच गेलं तर मी तरी काय करू. मास्तर एक तात्पुरता सरपंच ह्या नात्यानं मला काय वाटतंय माहितीये का? काय ठीक आहे, सरपंच आहेत ग्रामपंचायतीत काय बी करू शकतात, त्यांना सोडून देऊ आपण. बर पण तो जो माणूस होता त्याला आपण दंड लावला पाहिजे. करेक्ट आहे. त्याला आपण 51,000 दंड लावू. करेक्ट आहे. जो ग्रामपंचायतीत होता तो त्या माणसाला लावू. सरपंचाचा काय विषय नाही, त्या माणसाला धरू 51,000 दंड. हे बरोबर आहे. म्हणजे त्या माणसाला 51,000 दंड बसला पाहिजे. वाचायला कळत नाही ग्रामपंचायत मध्ये अशी सगळी फालतुगिरी करायची. एक मिनिट एक सरपंच म्हणून मी मान्य आहे, तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे. सही घेऊन टाका पटकन. एक मिनिट मी पुन्हा एकदा विचारतो. तुम्ही सरपंच म्हणून 21,000 रुपये भरणार नाही, नाही भरणार. पण ज्या माणसाने त्या दिवशी ग्रामपंचायतीत हा गोंधळ घातलाय त्याने 51,000 रुपये भरले तर तुम्हाला चालणार आहे. चालणार आहे वाचायला, फालतुगिरी कशाला करायची अशी? सही घे. एक काम करा, मी याच्यावरती नंतर मजकूर लिहितो. बरोबर, पहिली सही घ्या. सही घेऊच नाही शकत आपण त्यांची. बरोबर. हा, अंगठा घ्या. अंगठा लावा, कुठे लावायचा? इथे लावा. चला आता तो माणूस 51,000 रुपये भरणार. आता ही सभा बरखास्त झाली असं मी जाहीर करतो. आपापल्या घरी निघा. चला असं पे- चला काय करायचं? जा, चला. एवढे हो नाही तर काय? काळजी घ्या. बोलू नाही एलियन आहे आपल्या. सरपंच म्हणून 21,000 मी भरावे, पण त्या माणसाचे 51,000 मी काय भरू? अरे तो सरपंच मीच होतो ना. अरे वासरांनो, तो पेपर आणा, भाडा आहे भाडा. 21,000 मी भरतो. वा वा वा, नेहमीप्रमाणे बहारदार परफॉर्मन्स. हाच रसिक प्रसाद दा. अरुण, तुझ्यात काहीतरी मॅजिक आहे मित्रा.
म्हणजे तू काय ते भारून टाकतोस तो सगळा परिसर. खतरनाक खतरनाक म्हणजे. आणि तू जिंकतोस कुठे माहितीये ना अरुण, की तुला थोड्या वेळापुरतं सुद्धा त्या पदावरनं खाली उतरवलं तर आम्हाला असं अरे यार असं झालं. नाही यार आज सरपंच पाहिजे. तो काही उत्मात करत असेल पण तोच पाहिजे सरपंच. इथे तुझं यश आहे अरुण. तू ते इमोशनली जिंकलेलं आहेस. बाकी सगळ्यांनी नेहमीप्रमाणे दमदार पीपी मस्त. मला लक्षात आलं मास्तरांचं लग्न का होत नाही, कारण ते मोबाईल घेताना पण हात सोडत नाही. पण दिल्ली वारी करता समस्त ग्रामसभेला मनपूर्वक शुभेच्छा. बहारदार, मजा आली. सई मस्त, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त. आज वेगळं काहीतरी बघायला मिळालं. थोड्या वेळासाठी वाटलं की अरे बापरे आता सावत्या होतोय की काय सरपंच, पण नाही. शेवटी पुन्हा सेटिंग पूर्वपदावर आणून आपण त्याचा एंड केला. पण फारच मजा आली. सांगलीला मी चालली आहे, या पिक्चरला जाऊ. मंडळी, विनोदाचे डाव असेच रंगत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागामध्ये. लक्षात असू द्या तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य सत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.